वरी चढ कडू कारल्याचा येल झिम्म मना मंदी चाल ऊन पावसाचा खेळ सुख दळीता कांडिता जात्यावरी येती वव्या दूध जाता उतू वठी फुटल्या ग शिव्या गीता वडाळ भवानी पिळ्या भोपळ्याचं नात शरबती गवा संग किड रगडीत जात झगड्यात माया लपे सवन्यारी खट्टी मिठी जीवा भावाचा गुंताळा कवा कट्टी कवा बट्टी अबट्टी अबट्टी कवा कट्टी बट्टी अकट्टी बट्टी कवा कट्टी कवा बट्टी कवा कट्टी कवा बट्टी कवा कट्टी कवा बट्टी कवा कट्टी कवा बट्टी मला तुम्हाला ट्रीट द्यायची का? ते मी सगळं तुम्हाला भेटली की सांगेन ना. पूर्वाच्या PhDच्या क्लासला प्रॉब्लेम झालता, तो मी सॉल्व्ह करून दिला. आता ती रेग्युलर क्लासला जाते, त्यामुळे ती खुश होऊन मला पार्टी देऊ राहिली. म्हणून आम्ही दोघं जेवायला जाणार आहोत, एवढंच आहे. असं वय हे तुमच्यासाठी. हो, काय विशेष? यात गुलाबजाम आहे आणि ही डायरी आहे. नाही पण तरी म्हणजे काय विशेष? डायरी जवळ येऊ राहिली बघ, एक एक पायरी. काय? नाही काही नाही. कुठं काय कुठं का काहीच नाही ना. नाही सॉरी हा, ते तुमचा मटणाचा डब्बा परत द्यायचा राहिला. मी घरीच विसरलो. हे असं चालू राहिलं ना तर तुमच्याकडचे सगळे डबे संपून जातील. अहो काहीच प्रॉब्लेम नाही ना, त्यात काय एवढं. म्हणजे आता हे बघा कसं आहे, आम्ही लग्नात तुम्हाला भांडे देणार राहतो ना, मग ते आम्ही नाही देणार. बरोबर होऊन जाईल नाही का ग? नाही का? कट्ट्या भूक लागली राव, पोटातलं काळू वरट. चल जेवायला बसू. पराग भावडे तू इथं काय योगायोग म्हणायचं रे? आणि वहिनी पण इतकी. नमस्कार वहिनी. नाही संभव ना. सॉरी. नमस्कार वहिनी. अरे ऐक ना, या आहे. वा नमस्कार वहिनी. नमस्कार. चला, म्हणजे फायनली वहिनींची भेट झाली. आम्ही इथं बसलं चालन का? अरे बस ना. वहिनी काय नाही म्हणतात का? बस. पराग ओळख करून दे ना. हा देतो ना. हे माझे मित्र आहेत बरं का. कट्टमवार. नमस्कार. आणि हे अधोक्षज. हा? अधोक्षज. हा अधोक्षज. अधोक्षज. यांची ओळख करून देतो. हा या पूर्वाच्या मैत्रिणी. या कविता आणि या आरती. हॅलो. हॅलो. मी ऑर्डर देऊ का? कशाला? नाही म्हणजे आता तू ट्रीट देऊ राहिली ना, मग त्यांना काय पाहिजे ते त्यांना सांगू द्या की. हो ना. नाही नाही नको नको, तुम्ही सांगा. तुम्ही मागवाल तेच. आपलं काय फुकटचं ते पौष्टिक. खाल्ली ना माती. तुम्ही द्या ना ऑर्डर. नाही नको,
ए संजय संजय मी स्वप्नील आहे. तूच दे ऑर्डर. पावभाजी आहे? हो मिळेल ना. मला एक पावभाजी द्या आणि बाकीच्यांना बघा जे हवं ते. आम्ही नुसतं बघायचं का काही मागवायचं पण? जोक करतो तो जोक. दादा तुम्ही एक काम करा, 6 पावभाजी घेऊन या. हो. घ्या. छान आहे. चला मग उशीर झाला, निघूया. पराग तू सोड वहिनीला, यांना मी सोडतो. नको नको कशाला, आम्ही जातो दोघी जणी, हो की नाही का कवे? हा हा. आम्ही जातो, काही गरज नाही. हो का? हो हो चल चल बघ, चल चल. अगं भावड्या आम्ही पण निघतो बर का, आम्हाला पण उशीर होतोय. काय चल गट्टे. चला मी सोडतो तुम्हाला घरी. गुड नाईट. थँक्स. मी गुड नाईट म्हणू राहिलो, तुम्ही थँक्स म्हणू राहिल्या. म्हणजे स्वीट ड्रीम, टेक केअर. नाही म्हणजे तसं नाही, मला नाही म्हणजे मी म्हणून नाही म्हणलं थँक्स. मी ते हो मला माहिती आहे. अगं बाई, म्हणजे तुम्ही मुद्दाम? काही नाही, तुमच्या चेहऱ्यावर हसू पाहायचं होतं. हसताना लई गोड दिसतात. अक्का म्हणते हसताना लई नादर दिसता तुम्ही. अक्का थँक्यू. म्हणजे तुम्ही मला कॉम्प्लिमेंट दिली ना म्हणून थँक्यू. आणि खरं तर तुम्ही मला मदत केली ना म्हणून पण थँक्यू.
मला खरंच खूप खूप टेन्शन आलतं. म्हणजे कळतच नव्हतं काय करू, कुणाला विचारू. मला पठारे सर काय बोलतील, काय करतील आता. खूप खूप टेन्शन आलतं. त्यात PhD आहे. मला वाटलं आता संपली की काय आता. तुम्ही खूप मदत केली, खरंच थँक्यू. हो, थँक्यू काय त्यात. म्हणजे माझ्याकडनं जेवढं शक्य होतं तेवढंच करू राहिलो मी. आणि खरी मेहनत तुमची आहे. आणि तसंही ज्याची जी इच्छा असते ना त्याला ते मिळतच. म्हणजे एखाद्या गोष्टीवर आपलं प्रेम असेल ना तर ती गोष्ट आपल्याला मिळते म्हणजे मिळते. म्हणजे मनात आणि ध्यानात एखाद्या गोष्टीची आस असेल ना तर ती गोष्ट पुरी झाल्याशिवाय राहत नाही. आता तुमच्या PhDचं बघा ना, तुम्हाला किती मनापासून वाटतं PhD करावं म्हणून. तुमची PhD 100% होणार. तर माझी मदत काय निमित्त मात्रच आहे. आणि निसर्गाचा नियमच आहे तो की पेराल तू बोल. आता तुम्ही तुमच्या मनात PhDचं बीज रोवलंय, 100% PhD उगवणार. म्हणजे तुमची PhD पूर्ण होणार. थँक्यू बर का. म्हणजे तुम्ही माझ्या PhD बद्दल, माझ्याबद्दल एवढं एवढं पॉझिटिव्ह बोलू राहिले, पॉझिटिव्ह विचार करू राहिले. मनापासून थँक्स. बाय. मी येतो. हा, बाय. गुड नाईट. गुड नाईट. टेक केअर. स्वीट ड्रीम्स. राम राम. राम राम. आपण बसून बोलायचं का? नाही, वेळ नाही मला. आ? ऑफिसला जायचंय. असं बोलता येत नाही ना. उद्या या मग. आ? उद्या उद्या. उद्या चालतंय किंवा असंच बोलू. त्याचं काय प्रकाशराव, कित्येक दिवस झाले मी एकटाच जमीन कसू राहिलो. बाकीच्यांना कोणाला काय हो, खात्यात आणि बुडाला हात लावून पुसून जाते. पण जमीन विकून कसं चालतंय? जमीन म्हणजे आपली आई आहे, सगळ्या जगाला पोचते ती, आणि तिला विकून कसं चालतंय हो? अहो यांनी 17 धंदे करून ठेवले, पण माझं थोडं तसं आहे. अहो मला एकच धंदा आहे, शेती, दुसरं काहीच नाही ना. आता इतके दिवस हमाली केली ती फुकटच गेली ना. अहो मी काय म्हणतो, यांनी सगळं केलं असेल, सगळ्या बाबतीत माझं ऐकतात प्रकाश, पण ह्या बाबतीत ऐकतील का नाही सांगता येत नाही. म्हणून म्हणतो पाणी
पाणी पाहिजे होतं का? तोंड लावलं ना, पण मी तोंड लावलेली वस्तू दुसऱ्याला देत नसतो. लीलाधरराव, शेतात काम करता ना तुम्ही? हा. मग एवढं दमायला काय झालं? अहो गडी माणसं काम करते, मी नजर ठेवतो त्यांच्यावर. अहो काय नाही तर वरबडून खातील ना सगळं ते. बरं ते आपलं जमिनीचं होईल ना? होईल ना. पुडी आणली का तुम्ही? पुढे मी कोणता मग का तू? हसायला काय झालं? हा? त्या पुडीने कामं होत असतात का? नाही, दुसरी आहे ना पुढे. पिशवी बघू. अहो माझी वही तर द्या. आता होईल ना 7-12 माझ्या नावावर. एका पुडीत कसं काम होईल? हा? अजून लय पुड्या लागतील तुम्हाला. अहो तुम्ही मागा ना, तुम्हाला जितक्या पाहिजे तेवढ्या पुढ्या देतो मी. पण जमीन माझ्या नावावर झाली पाहिजे. होणार. जमीन तुमच्या नावावर होणार. हा? आता भेटू पुढच्या पुडीला. काय या मग आता. काय माणूस आहे राव, पाणी पण नाही विचारलं. बर चौकात तर सोडायचं ना. आ? वा वा, गॅलरी मध्ये छान खारी आहे. पूर्वा सोबत खाण्यात मजाच लय भारी. वा वा, मस्त ग. मी तू अशी कविता वगैरे का नाही लिहित ग? लिहिते ना, पण कामात वेळ मिळायला पाहिजे ना ग. किती कामं असतात. आज कुठं जरा कामं लवकर संपली म्हणून तुझ्या संग इथं खारी खाता येऊ राहिली. नाही तर आपल्या पायाला चाक लावलेली आहेतच. पडतोय ना कामाचा ताण? नाही, सवय झाली मला आता. काय ताण नाही पडत. काम नसली ना करमत नाही उलट मला. तुला एक सांगू का? नको. बरं सांगते. पुरुषाला दारू, तंबाखू, मावा हे व्यसन का करावं वाटते माहितीये का? नाही ग, नाही माहित. का खावं वाटतं? कारण त्याच्याकडे काही कामच नसतं ना. म्हणून असे उद्योग सुचू राहते. परागरावला आहे का ग काही व्यसन? नाही नाही, ते तर सुपारीच्या खांडाला पण हात लावत नाही. अगो बाई, झाली ना लव्ह स्टोरी सुरू. कशाची? मग आता परागरावाबद्दल एवढ्या खात्रीनं बोलून राहिली म्हणल्यानंतर बऱ्याच भेटी झाल्या असतील. नाही, परागरावांना व्यसने म्हणल्यानंतर लगेच उत्तर आलं ना तुझं. हे लव नाही तर काय पूर्वा? मी असलं काही नाही. आता ते खरंच नाही खात सुपारी. तू कशाला गौगाच दुसऱ्याच्या लेकराला नावं ठेवू राहिली? आहा, लोकांचं लेकरू लयच गुन्ह्याचं वाटू राहिलं ग. हायतच ते गुन्हाचं. मी अगं ते मला इथे सोडायला आलते ना, ते मला काय म्हणले माहितीये? काय म्हणले? ध्यानात आणि मनात जर एखाद्या गोष्टीची आस असेल ना, तर ती गोष्ट तुमची झाल्याशिवाय राहत नाही. म्हणजे जाता जाता शाहरुख खानचा डायलॉग चिपकवून गेले की. हा, ते नाही का ओम शांती ओम मधला? किसी चीज को पूरे दिल से चाहो तो पूरी कायनात उसे तुमसे मिलाने में जुट जाती है. एखाद्या गोष्टीवर आपलं प्रेम असेल ना, तर ती गोष्ट आपल्याला मिळते म्हणजे मिळते. म्हणजे मनात आणि ध्यानात एखाद्या गोष्टीची आस असेल ना, तर ती गोष्ट पुरी झाल्याशिवाय राहत नाही. लय हसू येऊ राहिलं ग. पूर्वा, परागराव तुझ्या प्रेमात आहे. अगं 100% सांगते, प्रेमात हाय म्हणजे हायतच. कशावरून? हा म्हणजे बघ ना, आता सोडायला आलेला माणूस तुला बाय म्हणायचं सोडून एवढा मोठा डायलॉग मारून गेला. मग नीट काहीतरीच ग तुझं. असलं काही नाही. पूर्वा, तुला आवडत नाहीत का ते? असं कधी म्हणलं मी? म्हणजे आवडतात ना. असं तरी कुठं म्हणलं? लग्न करू राहिली ना तू आता. हो. अगं म्हणजे आवडते म्हणजे
तसे चांगले आहेत ग ते, शिकलेले आहेत, समजूतदार आहेत, निर्व्यसनी आहेत, चांगलेत ते तसे. परत आता घरच्यांनी सगळ्यांनी तुम्ही मिळून ठरवलंय म्हणजे माझ्या भल्याचा विचार केलाच असेल ना तुम्ही. छान आहे म्हणजे सगळं तसं. बाकी ते प्रेम काही नाही झालं बाई मला अजून. म्हणजे नाही झालं ग. कसं असं करायचं कसं ना, लगेच एकदम ते आपसुकच व्हायला पाहिजे ना.